राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी महापालिकेचे आयुक्त श्री सौरभराव आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये विविध समाजाची लोक राहतात। त्यात ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हिंदू समाज आहे, लिंगायत आहे, जैन धर्मगुरू आहे, काही प्राणीमित्र संघटना होत्या। त्यांनी मागणी केली होती की त्यांच्या जे पाळीव प्राणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा अंत्यविधीची व्यवस्था करावी आणि त्यामुळे शिंदे साहेब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढाकार घेत असतात। त्यांनी ह्या परिसरामध्ये जी माझी जागा होती ती कॉर्पोरेशनला आम्ही हँडओव्हर केली आणि स्वतः कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून आमच्या कंपनीच्या माध्यमातूनच मी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान बनवून देतोय। लवकरच ते पूर्णत्वास येईल, म्हणजे वर्षभराच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे असं मला वाटतं। मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता म्हणून ते काम थांबलं होतं, पावसामुळे थोडंसं गती मंदावली होती, परंतु आता फार मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच हे स्मृती उद्यान जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुली होईल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 1 तारखेला त्यांनी दौरा ठेवलेला आहे विविध विकास प्रकल्पांसाठी। प्रामुख्याने शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आणि बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजन आणि 2चं लोकार्पण असा कार्यक्रम सुद्धा आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे, जेणेकरून ठाणेकरांना जसं कोलशेतला एक आपण चांगलं उद्यान महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करून दिलेलं आहे, तसंच उद्यान हे उद्यान नव्हे तर त्याहीपेक्षा एकदम निसर्ग सौंदर्य लाभलेली जागा महापालिका हद्दीतील नागरिकांना गायमुख चौपाटीच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे त्याचं लोकार्पण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 तारखेला दुपारी 12 वाजता होणार आहे। हे सगळी जी कामं आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ठाणं आणि मुख्यमंत्री या सर्व कामांसाठी विशेष आग्रह करत असतात आणि ते आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यामुळे हे शहर अतिशय सुंदर आणि स्वच्छ मुख्यमंत्र्यांचं ठाणं कुणालाही बोलायला आवडलं पाहिजे अशा प्रकारचं ठाणं आम्ही निर्माण करतोय। या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने संकल्पना मांडलेली आहे की हिंदू धर्मीय असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, सर्वांसाठी आपण त्यांची अंत्यविधीची व्यवस्था या ठिकाणी करतो। नाही, बरोबर आहे, कारण ठाणे शहर हे सगळ्या समाज बांधवांचं ठरलेले शहर आहे। गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वरदहस्त लाभलेली ही महापालिका आहे। प्रामुख्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजन या महापालिकेला आधीपासून लाभलं होतं म्हणून गडकरी रंगायत आणि दादोजी कोंडदेव सारखे स्टेडियम उभे राहिले शहरामध्ये आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प लाभवतोय। गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम धर्मियांची मागणी होती की त्यांना कब्रस्तान नाही आहे, ती कब्रस्तानची व्यवस्था करा। आमचे ख्रिश्चन बांधव आमच्या पाठीमागे लागले होते की दफनभूमीची संख्या, जुने दफनभूमी जे आहे त्या अतिशय म्हणजे आता त्या ठिकाणी जागाच उरलेली नाही अशी परिस्थिती आहे। हिंदू धर्मियांसाठी अनेक स्मशानभूमी आहे, परंतु हिंदू धर्मियांची संख्या या शहरामध्ये वाढत आहे, त्यामुळे त्यांनाही जागा उपलब्ध व्हावी। आणि प्रामुख्यानं मी सौरभराव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सूचना केली की आता ह्या नवीन ज्या स्मशानभूमी बनवतोय आपण ते पूर्ण पर्यावरणपूरक असावं आणि ह्या स्मशानभूमीमध्ये लाकडांचा वापर कुठल्याही परिस्थितीत होणार नाही, कारण लाकडांच्या स्मशानभूमी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भरपूर आहे। तर या ठिकाणी फक्त गॅस वाहिनीच्या माध्यमातूनच अंत्यविधी केला जाईल, कारण इलेक्ट्रिकचा वापर आपण करत असतो, परंतु काही हिंदू धर्मियांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रिकचा करंट बॉडीला लागता कामा नये, त्यामुळे ती सुद्धा आम्ही यंत्रणा ह्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आणि 4 शवांना एकत्रितपणे अंत्यविधी करता येईल अशा 4 शवदाहिन्या आम्ही ह्या ठिकाणी केलेल्या आहेत। मोठी जागा असल्यामुळे सर्व धर्मियांना व्यवस्थित पुढल्या 50 वर्षामध्ये तरी ही सर्वधर्मीय स्मशानभूमी म्हणा किंवा कब्रस्तान किंवा दफनभूमी ही जागा लोकांना पुरी पडेल अशी व्यवस्था आम्ही महापालिकेच्या माध्यमातून करत आहोत। ही साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल, परंतु आयुक्तांचं स्वतः जातीने ह्या प्रकरणी लक्ष असतं म्हणून स्वतः आयुक्त आज साईट व्हिजिट करायला या ठिकाणी आलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।